नमस्कार मित्रांनो, घरचा वैद्य आणि घरचा तंत्र या दोन्ही चॅनलमध्ये आज एक रामबाण असं औषध म्हणजे तुमच्या पायामध्ये काटा मोडला आणि काटा एखादा विषारी काटा जरी तुमच्या पायात राहिला आहे, काटा निघत नाही आणि तुम्हाला ऑपरेशन करायची पाळी आली, कान दुखत असेल आणि शुगर असेल तुम्हाला, तर ह्याची एक वनस्पती दाखवणार आहे मी तुम्हाला. रामबाण औषध आहे. तर ही कुठं पुस्तकात नाही, काही नाही, आपल्या गुरूंनी सांगितलेले काही औषध आहेत. तुम्हाला ह्याचा वापर करायचा आहे आणि हे वापरून औषध वापरलेले मित्रांनो, तुम्हाला ठामपणे मी सांगतो. जी वापरलं आहे ते औषध वापरलं म्हणतो आणि जी वापरलं नाही तुम्हाला वैद्याच्या सल्ल्यानं औषध घ्या म्हणतोय. तर तुम्हाला अगोदर मी काटा मोडल्यानंतर त्याचा उपाय आणि वापर काय करायचा ते सांगतो. तुम्हाला ती झाडाची ओळख बघा आणि झाड बघा. बघा ही झाड इथे आपण दाखवा महाराज झाड आता. बघा ह्याला असे पानं फुलं आहेत. ह्याला द्रोणपुष्पी म्हणतात काही ठिकाणी बघा. बघा हे असं झाड आहे आणि ह्याला एक मित्रांनो असं बघा, एक फांदी येते आणि त्या फांदीतून एक दांडा येतो आणि त्या दांडीतून असे वर येतं, पांढरे फुलं येतात आणि असे पानं येतात लांबके लांबके. आदिवासी भागात कुंभा म्हणतात. आदिवासी भागामध्ये ह्याला कुंभा म्हणतात, कुंभा वनस्पती म्हणतात. तर ह्याचं मित्रांनो तुम्हाला काटा मोडल्यानंतर ह्याचा वापर काय करायचे, पानं घ्यायचे, पानं घेऊन ह्याच्या गुळामध्ये गुळी तयार करायची. तुम्हाला एक आपले ह्याची आपले सुपारी एवढी गुळी तयार करून गुळ आणि हे दोन्ही संप्रमाणात रोज सकाळी आमुष्यापोटी खायची. असं का जर 3 दिवस जर केलं एक काट्यासाठी, जर 2 असले तर एक 4-5 दिवस करा फक्त. ह्याच्या पलीकडे काही करायची गरज नाही. 5 ते 4 दिवसात तुमच्या पायातला काटा असेल, काचा असेल, खिळा गाडला असेल, ती पण त्याचं काय होतं आहे, पाणी होतं आहे का काय होतं पण निघून जातं आहे, पाणी होऊन जाते त्याचं मधल्यामध्ये. एवढं ही शरीरातलं काटा असला तर युगरून जातो काटा आणि काट्याचं दुखणं बंद होतं मित्रांनो. अवघ्या 4 ते 5 दिवसात दुखणं बंद होतं. कान दुखत असला मित्रांनो तर कानासाठी बी काय करायचं मित्रांनो, ह्याचे पानं घ्यायचे, हातावर रस काढायचा आणि 2 ठिपके जी कान दुखते त्या कानात टाकायचे मित्रांनो. तुमची कानदुखी असेल, कान फुटत असेल, कानाच्या पडद्याचा काय प्रॉब्लेम असतं, एखाद्या लहान लेकराचे कानं फुटतात, कानातून पू निघतो कधी कधी, घाण पांढरं पाणी निघतं आणि ती बी राहत नाही, तर ह्याचा वापर करायचा आहे. तिसरं औषध मित्रांनो एक रामबाण असं आहे. ही तुम्हाला असं झाड घ्यायचं, असं एक झाड उपटून त्याचं सर्व पंचांग घेऊन त्याचा तुम्हाला बारीक तुकडे करून सावलीत सुकवून चांगल्या प्रकारे 1 चमचा आपला चहापत्तीचा चमचा सकाळी आणि संध्याकाळी जेवणाच्या अगोदर एक जर चमचा घेतला, असं का जर तुम्ही 1 महिनाभर केलं, महिना ते 2 महिने तुमच्या अंगातली शुगर एकदम मुळापासून क्लिअर निघून जातं मित्रांनो. 100% शुगर निघून जाते. शुगरसाठी तुम्हाला ही रामबाण ह्याचा वापर करायचा आहे. बघा शुगर तुमची 1 महिन्यात कमी होईल, 7 दिवसात शुगर तुमची एकदम नॉर्मल होईल आणि 1 महिनाभर घ्या, परत काही दिवस बंद करा, एकदा चेक करा, परत 1 महिनाभर घ्या, 1 महिना सोडून. असं का जर तुम्ही 3 महिने जर केलं, तुमची डायबिटीस शुगर ही मित्रांनो सर्व रोगाचा राजा मानला जातं. त्याच्यामुळे शुगरसाठी तुम्हाला वापर करायचा आहे. शुगर जर वाढत गेली, शुगरचे बी 11 प्रकार आहेत मित्रांनो, त्याचं काय सांगता येत नाही. त्याच्यामुळे शुगरसाठी 11 जे प्रकार असले तरी तुम्हाला ही वापरायची एकटी वनस्पती एवढी कारगर काम करते मित्रांनो. याची बघा मुळे एक अशा प्रकारे पांढऱ्या असतात आणि ह्याला कुंभा आणि द्रोणपुष्पी म्हणतात. ही एवढी मस्त मित्रांनो काम करते वनस्पती. बघा जनावरांच्या जर दुसरं एक औषध सांगतो, जनावरांच्या जर आळ्या झाल्या असल्या, जनावराला समजा एखाद्या शेपटाला आळ्या झाल्यात, पांढऱ्या आळ्या शेपटीच्या आहेत, वळवळ करतात, ह्याचं काय करायचं मित्रांनो, बघा एवढा असा मुठभर पाला घ्यायचा आणि एका काळ्या कपड्यात किंवा लाल कपड्यात त्या जनावरांच्या नुसता गळ्यात बांधायचं आहे मित्रांनो. काय करायचं नाही, नुसता गळ्यात जर बांधला 1-5-6 दिवस तर त्या जखमेत पायात आळ्या असतील, मागं शेपटापाशी आळ्या असतील, पोटाला आळ्या असतील, 3 दिवसात आळ्या मरून जातात. परत जर जास्त आळ्या वाटल्या तुम्हाला, परत 3 दिवसाला दुसरा पाला बदलायचा मित्रांनो. असं जर 2दा फक्त पाला बदलला, तुमच्या जनावरांचे किडे असतील, औषध नाही खाऊ घालता, नुसता गळ्यात बांधला तरी आळे मारतात मित्रांनो. एवढा ही रामबाण उपाय आहे. जेवढा होईल तेवढा व्हिडिओ शेअर करा, लाईक करा, घंटीचं बटन दाबा. लवकरच दुसऱ्या एका व्हिडिओमध्ये भेटू मित्रांनो. चला नमस्कार, राम राम.